राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, बोला पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, आदिशक्ति मुक्ताई माते की जय, भक्ति शिरोमणि नामदेव महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद प्रकाश बाबा महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद धनराज बाबा महाराज की जय, सब संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 4, श्लोक क्रमांक 35, ओवी क्रमांक 168, 169, 170। यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतां नशेषेण द्रक्ष्यस्यात् मन्यतो मयि। दयाचेनी वाक्य उजेवडे जाहले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय। तेवेळी आपण पेया सहिते ये अशेषही भूते, माझ्या स्वरूपे अखंडिते पाहसी तू। ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तरी मोहांधकारू जाईल, जे श्री गुरु कृपा होईल पार्थागा। आज या पवित्र दिव्यतीर्थ क्षेत्रातील या म्हात्रे कंपाऊंड मध्ये आपण सालाबाद प्रमाणे याही वर्षी हे कितवं वर्ष आहे? 56व 53व म्हणजे 52 वर्षे पूर्ण कंप्लीट करून या 53व्या वर्षामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं मध्ये खंड न पडता कंटिन्युअस आपण हे केलेलं आहे। जेवढी धन्यता द्यावी तेवढी कमी आहे, कारण असे कार्यक्रम फार कमी ठिकाणी होतात आणि जिकडे होतात तिकडे एवढा काळ टिकून राहत नाहीत। म्हणून आज धन्यता द्यावी तेवढी कमी आहे। या आपल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये आपण हा सप्ताह साजरा करतोय, जो 29 एप्रिल ते 6 मे 6 मे पर्यंत आहे आणि त्यात प्रित्यर्थ प्रवचन रूपी सेवेचा आणि श्रीमद भागवत कथेचं आपण प्रयोजन केलेलं आहे आणि 2 दिवस पलटून आजचा हा 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा मज पामराकडे आलेली आहे। विषय आहे आनंद संप्रदायाचं श्रेष्ठत्व आणि त्याचा असलेला वेगळेपणा। महत्वाची गोष्ट म्हणजे हे संप्रदायाचं श्रेष्ठत्व आणि संप्रदायाचा वेगळेपणा आहे। विचार जर करायला गेलं तर आज संप्रदाय भरपूर आहे, पण खरा जो ओरिजिनल संप्रदाय आहे, जी ब्रह्मापासूनची जी परंपरा आहे ती आज सध्या मी ह्या कलियुगाच्या शेवटच्या टोकाला सध्या आनंद संप्रदायातच पाहतो। संप्रदाय नाथ संप्रदाय झाला, स्वरूप संप्रदाय झाला, चैतन्य संप्रदाय आणि हा आनंद संप्रदाय। नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, स्वरूप संप्रदाय परंपरा ही ब्रह्मापासूनच होती। तसं विचार करायला गेलं तर नाथ संप्रदायाचा विचार करायला गेलं तर या सगळ्या नवनाथांपासून ही गोष्ट गिरीनाथांपर्यंत आली, त्यानंतर निवृत्तीनाथ आणि मावेंपर्यंत ही गोष्ट पोहोचली। जी गोष्ट पुढे एकनाथ महाराजांपर्यंत आली बाबा चैतन्याच्या मार्फत,
नंतर पुढे चैतन्य संप्रदायांतर्फे राघव चैतन्य असं करत बाबा चैतन्याकडे ही परंपरा आली आणि त्यानंतर ही गोष्ट तुकाराम महाराजांपर्यंत पोहोचली. आणि अशाच पुढे जात 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 नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामणी जो हा आनंद संप्रदाय आहे, खंडोबा बाबा, किरोबा बाबा आणि त्यानंतर ही गोष्ट श्रीपाद बाबांपर्यंत आली. तर असं हे आनंद संप्रदाय आहे. संप्रदाय म्हटलं तर अनादिनंत काळापासूनच पाहिजे, कारण तशा त्या कृपा असतात, त्यानुसार प्रचिती असतात. आणि ह्या संप्रदायाचं श्रेष्ठत्व आणि वेगळेपणा सांगण्यासाठी ही आज उभी निवडलेली आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण देवांना आणि संतांचं त्यांना वंदन करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वादितम गणसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. आत्मरूप गणेशु केली या स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण. तेची वंदुशी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. श्री संतांचे माथा चरणावरी साक्षात हे साष्टांग हे करे दंडवत. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा ही खऱ्या संप्रदायाचा 20व्या शतकामध्ये वारसा जपणारी मंडळी, ज्यांनी हा धर्माचा मार्ग 20व्या शतकामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. खूप भाग्यवान आहे मी की ही मंडळी माझ्या भाग्यामध्ये आली. किंबहुना खूप भाग्यवान आहे की या संतांचा अवतार झाल्यानंतर माझा जन्म झाला आणि ही गोष्ट माझ्या पदरामध्ये पडली. जर हे संत माझ्या भाग्यामध्ये आले नसते तर भरपूर काही गोष्टी कदाचित मला मिळाल्या असत्या, पण मनुष्य देहाला येऊन जी गोष्ट या जीवाला प्राप्त करायची आहे ती गोष्ट माझी प्राप्त करायची राहून गेली असती आणि असाच मी मरून पडलो असतो. ह्या मनुष्य देहाला येऊन जीवाला काही नाही कळलं तरी चालेल, पण या मनुष्याला संप्रदाय लाभावा. बघा ना काय म्हणतात माऊली ओबीमध्ये, जयाचे वाक्य उजिवडे जाहले चित्त निधडे. हा संत परंपरेचा प्रसाद आहे. संतांशिवाय कुठलाही पर्याय नाही, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. जीवनामध्ये आपण आलो, आयुष्यामध्ये जगत असताना संप्रदाय असावा. संप्रदाय जर नसेल तर जीवन व्यर्थ आहे. अशीच एक वर्षभरापूर्वी मी एक ओवी ऐकली होती. अगा अविद्येची हा निदा, विश्व स्वप्नाचा जो धांदा, भोगीत होता प्रवृद्धा अनादिजो. सांगायचा विषय काय आहे? परमार्थ आपण सगळेच करतोय, परमार्थ का करावा? परमार्थ का करावा ह्याचं कारण आपल्याला कळल्यानंतर नक्की परमार्थ काय आहे हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. ही ओबी मी वर्षभरापूर्वी माझ्या कानावरती पडली. म्हटलं परमार्थ का करावा? काय वाटतं आपल्याला नक्की अहंकार आहे का नाहीये? जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपण अडकलेलो आहोत किंवा होतो आणि ही शेवटची पायी एक मनुष्य जन्म
हा जो 84 लाखावा योनीमध्ये आपल्या हा जो मनुष्य देह मिळालेला आहे, कशासाठी? ज्या वेळेला पाप पुण्य एकत्र होतं, पुण्याचा साचा वाढतो, त्यावेळेला आपल्याला हा मनुष्य देह येतो. कशासाठी? आपल्याला वाटतंय आजही आपण अहंकारी नाही आहोत. वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या वेळेला निवृत्तीनाथांचा पासून त्यांना अनुग्रह झाला, त्यांना प्रबोध झाला, त्यांना त्या गोष्टीचा अनुभव झाला की मी कोण आहे, त्यावेळेला त्यांनी लिहिलं, अगा अविद्येची हा निदा, विश्व स्वप्नाचा जो धांदा, भोगीचा होता प्रवृद्ध अनादि जो. वाटतंय आपल्याला आपण अहंकारी आहोत, वाटायलाच पाहिजे. कुठे ना कुठेतरी अहंकार आहे, म्हणून जन्ममरणाच्या फेरामध्ये आपण अटकलो होतो. आणि हाच अहंकाराचा फडशा पाडण्यासाठी, नक्की मी कोण आहे ह्याची ओळख समजून घेण्यासाठी हा आपल्याला मनुष्य योनी दिलेली आहे. वाटत असेल आज माझं वय 30, माझं वय 40, 50, 60, 70, 80, जे पण काही माझं वय आहे, त्या वयापासून मला हे रोग लागलेले आहे, अजिबात नाही. अनादि अनंत काळापासून आपल्याला हा भवरोग जो लागलेला आहे, त्या वेळेपासून आपल्याला हे अहंकार आलेला आहे. पण नक्की हा अहंकार काय आहे? हा जनरली बघा, परमार्थ आपण सगळ्यांनाच करायला सांगतो, पण करायला वेळ आहे का? का हो? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता ह्याच्याने आम्ही ग्रासलेलो आहोत. ज्या वेळेला मी ही ओवी बघितली, अगा अविद्येची अनिदा, विश्व स्वप्नाचा जो धांदा, भोगीचा होता प्रवृत्त अनादि जो, तो महावाक्याचे नावे, गुरु कृपेचे थावे, माथा हात ठेविला नोहे, थापटिला जैसा. काय ह्यामध्ये सांगायचंय? महात्मे आले, पण कधी? ज्या वेळेला आम्ही अहंकारी आहोत हे ऍडमिट केलं. पण नक्की हा अहंकार काय आहे? हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता हे आले कुठून? ह्याचा आम्हाला आज विचार करावा लागेल. खरी चिंतनाची गोष्ट आहे. वाटत नसेल इतका डीप हा विषय आहे, पण खरंच हा विचार केला तर सूक्ष्म विषय आहे. कुठून आले हे विचार करावा लागेल. ह्याचं कारण म्हणजे आमचं स्वतंत्र अस्तित्व. एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हास का दिली वांगरू रे. आमची घोंगडी कशी आहे? षड विकार षड वैरी मिळवणी, तापत्रयाने विणली रे. हे षड विकार आणि हे षड वैरी आम्हाला समजून घ्यायचे. षड वैरी सांगितले, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे 6. पण हे 6 विकार कोणते? हे षड रिपू ज्या कारणाने आहेत ते हे 6 विकार आहेत. कोणते? अस्ति, जन्म, वृद्धी, परिणत, क्षय आणि मृत्यू. आणि नंतर हे पुढचे 6, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. ह्या 12 लोकांनी मुळे अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक ह्या गोष्टीने, ह्या त्रिविध तापाने हा जीव पोळलेला आहे. काय अस्ति म्हणजे माझं स्वतंत्र अस्तित्व आहे. माझा आताच या 30, 40, 50, 60, 70 वर्षापूर्वी जन्म झालेला आहे. माझी वृद्धी होणार आहे, माझ्यामध्ये बदल होणार आहे, माझ्यामध्ये क्षय होणार आहे आणि माझा मृत्यू होणार आहे. विचार करा, ह्या गोष्टींमुळे आम्ही क्रामक्रोधांमध्ये लटकलेलो आहोत. ह्याचं कारण काय? ह्या 12 विकारांचं कारण काय? मी वेगळा, देव वेगळा आणि विश्व वेगळं वाटतंय आम्हाला. हे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, पै गगन जेवढे जैसे, पवनवी गगनी तेवढाच असे, सहज हलविल्या वेगळ्या दिसे, एरवी गगन त्याची तो. अरे अर्जुना, तुझा आणि माझा संबंध एक आहे. फक्त तू हे समजून घे. थोडंसं इकडे तिकडे झालं म्हणून ही फॅनची हवा, फॅन बंद केलं, हवा नाहीये का? हवा आहेच, नाही तर मरून पडू इथे आपण. पण कसं होतं, कम्फर्टेबल व्हावं म्हणून आपण फॅन लावतो, नाहीतर हवा नाहीये का? आकाश आणि वाऱ्याचा संबंध अशा प्रकारे अर्जुना एक आहे, तसा तुझा आणि माझा संबंध एक आहे. तुला संतांना शरण जाऊन ही गोष्ट समजून घ्यायची आहे.
आयसे या प्रीती बोध सागरी तू आपण पेया ते कल्लोळ करी मग जव पाशी चराचरी तव तुझी आसी. ज्या वेळेला तू संतांना शरण जाशील, ज्या वेळेला तुला त्या प्रकारची प्रचिती होईल, त्यावेळेला तुला कळेल की तू ओतप्रोत भरलेला आहे. ही प्रचिती म्हणजे परमार्थ आहे. मनुष्य देहाला येऊन जीवाने हे प्राप्त करायचंय. तो महावाक्याचे नी नावे गुरु कृपेचे नी ठावे. पण जर आपण समजून घेऊन संताला शरण गेलो तर असंच पुढे 10-15 दिवसापूर्वी ही जी ओवी घेतली, वाक्य उजीवडे वाक्य उजीवडे, नक्की हा काय प्रकार आहे? आता आधीच्या काळामध्ये ठीक आहे, आता कसं होतं सगळं मोबाईल वरती येतं. म्हटलं बघू काय आहे, म्हणून असंच एक 15 दिवसापूर्वी मोबाईल मध्ये मी सर्च केलं, टाकलं ज्ञानेश्वरी मध्ये वाक्य उजीवडे, लगेच ओवी पुढे आली जयाचे नी वाक्य उजीवडे. म्हटलं काय हा प्रकार, जरा बघूया. अजिबात माहिती नव्हती मला, एक 15-20 दिवसापूर्वीची हा विषय असेल. म्हटलं आज हीच ओवी आपण घेऊया. म्हटलं सांगायचंय काय, संप्रदायाचं श्रेष्ठत्व, तो महावाक्याचे नावे. आणि इथेही तेच सांगताय, जे श्री गुरु कृपा होईल पार्थाला. लगेच बघितलं श्लोक कोणता आहे बघूया. यज ज्ञात्वा न पुनर्मोहम. जी गोष्ट अर्जुना जाणल्याने तुला मोहच होणार नाही. आपण ही अनादि अनंत काळापासून अहंकारी आहोतच, कारण अहंकार म्हणजे काय हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. मी वेगळा, देव वेगळा आणि विश्व वेगळं, याचं एक आणि एकमेव कारण म्हणजे या देहाला आपण मी समजतोय, जी सत्यता नाही. हा देह मी नाही. ही देहरूपी गोष्ट ज्या सत्तेने चालते, ही देहरूपी गोष्ट ज्या सत्तेने चालते, ती सत्ता देव आहे. त्या देवाचा आणि तुमचा माझा संबंध एक आहे. किंबहुना तो देव जेवढा व्यापक आहे तितकेच आपण व्यापक आहोत. सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा आपल्याला सोडून नाही. ही प्रचिती आजही येते. ही प्रचिती आम्हाला संतांना शरण जाऊन समजून घ्यायची आहे. हे संप्रदायाचं महत्व आहे. याचे वाक्य उजीवडे जाहले चित्त निधडे. चित्त निधड केव्हा होईल? ज्या वेळेला आपण का आता घाबरतोय? आजही बघा, कोणाला वाटतंय का आपण आज मरावं? कोण तयार आहे आज मरायला? आहे. पण आज संतांची कृपा अशा प्रकारची आहे जी आमच्या नशिबामध्ये आली, आणि थोड्या वेळामध्ये जरी हा देह गेला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तो जाणारच आहे हो. मी नाही जरी म्हटलं मला जगायचंय तरी काय शाश्वती हो की आज मी संपूर्ण दिवस अख्खा काढीन? कोण दिन येईल कैसा, काय या देहाचा भरवसा आहे का नाही? पण तरी आम्हाला सुटतंय का? हे सुटलं पाहिजे, ह्यासाठी संप्रदाय आहे. कुठेतरी हा होणारच आहे, पण कशासाठी हा देह आहे हे समजून आम्हाला लगेच मोकळं व्हायचंय. आता जोपर्यंत आमचा हा देह आहे तोपर्यंत धर्माचा मार्ग आम्ही सांगू. ज्या वेळेला येईल त्यावेळी वेळ आली का हा देह ज्याचा आहे त्याला अर्पण करून टाकायचा. आणि जी महान गोष्ट त्या गोष्टीमध्ये विलीन आजही आपण आहोत, त्यावेळेला नाहीच आहे, आजही आहोत. फक्त देह सोडायचा विषय आहे. हे संतांना शरण जाऊन आपल्याला समजून घ्यायचं आहे. जी गोष्ट अहंकारासाठी आहे ती गोष्ट मोहासाठी नाही का? सगळ्या विकारांचं सोल्युशन एकच आहे. कोण मी आहे करावा विचार. मग एखादा म्हणेल परंपरा नाही, काहीच नाही, आमचा अहंकार गेलेला आहे, चालणार नाही. परंपरेशिवाय पर्यायच नाही. म्हणून तिकडंही म्हटलंय तो जो महावाक्याचे नी नावे. महावाक्याचा उपदेश कधी होतो बघा. हे संप्रदाय आहे. इथेही तेच सांगताय, ज्या वेळेला मी देह नाहीच आहे, झाले चित्त निधडे. चित्त निधड म्हणजे काय? निर्भय होतं. कधी? ब्रह्माचे नी पाडे निशंकू होय. ज्या वेळेला त्या ब्रह्मत्वाचा अनुभव होतो आणि तो निशंक, पण म्हणतो ना निशंक होई रे मना
निर्भय होई रे मन. पण कसं निर्भय होणार, कसं निशंक होणार? बघा दोन्ही आलं याच्यामध्ये. निर्भय म्हणजे निधड आणि निशंकू होय. संत परंपरेशिवाय पर्याय नाही. कितीही हे तुम्ही ऐकलं, कितीही हे तुम्ही टेप रेकॉर्डर मध्ये रेकॉर्ड करून रोज जरी सकाळी लावून ऐकलं, तरी पण ही जर संत परंपरा आपल्या नशिबामध्ये नाही आली आणि जर आपल्याला तशा प्रकारे परंपरागत प्रचिती नाही आली तर काहीही उपयोग नाही. काय प्रचिती आहे, काय परंपरा आहे? ज्या वेळेला परंपरेनुसार ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू महात्मा आपल्या भाग्यामध्ये येतो, हा महात्मा आपल्या भाग्यामध्ये येणं महत्वाचं आहे. ज्याच्या जवळ परंपरागत ते चैतन्य ओतलेलं असतं, ते महात्मे त्या साधकाला तशा प्रकारचा अनुग्रह करतात. तो अनुग्रह करून त्याला शब्दकृपा, स्पर्शकृपा आणि दृष्टिकृपा ह्या तीन कृपेचा वर्षाव त्याच्यावरती केला जातो. हा आनंद संप्रदायाचं हे श्रेष्ठत्व आहे आणि हा वेगळेपणा आहे. ह्या कृपा कटाक्षे न्याहाळले आणि आपुल्या पदी बैसविले. कधी? ज्या वेळेला साधकाला ह्या महात्म्यांच्या कृपेने शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती येते. आणि ती प्रचिती झाल्यानंतर मग ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. मग त्यावेळी काय होतो? मग त्यावेळी आपण पेया सहिते इहे अशेषई भूते तू माझ्या स्वरूपी अखंडिते देखशी तू. मग त्यावेळेला तुला या चराचर सृष्टीमध्ये तूच ओतप्रोत भरलेला दिसशील. तुझा आणि माझा संबंध एक आहे ह्याची तुला अनुभूती होईल. त्याने काय होईल? हा ज्ञानाचा महिमा आहे. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल ती दृष्टी त्यावेळी तुझी हरिरूप होऊन जाईल. आणि त्यावेळेला ज्यावेळी तू बघशील जे जे तुझे ते हरिरूप, पूजा, ध्यान, जप या कुठल्याच भानगडी तुला राहणार नाही. सगळ्या ठिकाणी तू ओतप्रोत भरला तुला दिसशील. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोह अंधकारू जाईल. मोह अंधकार म्हणजे काय? हेच अज्ञान. काय अज्ञानाचा बेस? तिथेच मी देह नाही, मी देह नाही, मी आत्मस्वरूप आहे. ही ज्या वेळेला प्रचितीच तुमच्या समोर येते त्यावेळी तुम्हाला अनुभूतीच येते. राहिला काय मग विषय? सगळं तिथे जातं. पण कधी? जे श्री गुरु कृपा होईल पार्था का. आलं का लक्षात? पण गोष्ट समजायला परंपरा लागते. परंपरा म्हणजे अनादि अनंत कालापासून चालत आलेलं तत्वज्ञान. जो निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्मास, आदिनारायण म्हणती जास, जो सर्वास आद्य गुरु ब्रह्मादयाचा अनुग्रहितू, ब्रह्मा अत्रिसुपदेशिषु अत्रिपाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. ब्रह्मदेवाने ही गोष्ट, ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पत्ती करता येत नव्हती. भगवंताला ब्रह्मदेवाची दया आली. त्यावेळेला भगवंताने ब्रह्मदेवाला तो जो जप करतोय त्या जपाचा त्याला अनुग्रह केला, त्याला बोध केला. त्यावेळेला तयाचे एक नामची विध्याता ते वर्णग्रथी जपता विश्व सुजन योग्यता आली तया. त्यावेळेला ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पत्ती करण्याची त्याला ती रीत समजली आणि ह्या नामाच्या जोरावर ब्रह्मदेवाने 83,99,999 योन्या उत्पन्न केल्या. पण माझ्या जवळ असलेलं नाम मी कोणाला देऊ? म्हणून ब्रह्मदेवाने ही 84,00,000वी मनुष्य उत्पन्न केली आणि ह्या जीवाला एक अपॉर्च्युनिटी दिली. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही, फक्त या मनुष्य देहाचे निज्ञाने चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असते. मग ब्रह्मदेवाने हे ज्ञान अत्रिमुनींना दिलं. अत्रिमुनींनी दत्तगुरूंना दिलं. दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे आद्य मेन फाउंडेशन. दत्तगुरूनंतर ही गोष्ट कधी आनंद संप्रदायाची परंपरा सांगतोय. नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलभीम
सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा. नानांबाबांपासून ही गोष्ट कळली. हरिभक्ती परायण गुरुवर्य प्रकाश महाराज मात्रे सोनारपाडा. आणि 2016च्या महाशिवरात्रीला मला प्रकाश बाबांचा अनुग्रह आहे. आणि 2021 साली माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी हरिभक्ती परायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला प्रबोध आहे. अनुग्रह आणि प्रबोध ह्या आपल्या संत परंपरा आहेत. चैतन्य संप्रदायामध्येही तेच होतं, नाथ संप्रदायामध्येही तेच होतं, स्वरूप संप्रदायामध्ये सुद्धा तेच होतं. आणि आज तशाच्या तसं फक्त मला आनंद संप्रदायातच पाहायला मिळालं. आज भरपूर आम्ही करतो आहे, पण हा मार्ग आहे का आमच्याकडे? हा मार्ग असणं महत्वाचं आहे. देवदेव आपण सगळंच करतो, पण शेवटी प्रश्न येतोच. तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण आम्ही पण करतो ना. मग ते काय आहे? सकाळी लवकर उठतो, उपास तपास होतो, वैकल्य करतो, सत्यनारायणाची महापूजा आम्ही घालतो, आषाढी पंढरीच्या वाऱ्या आम्ही करतो, श्रीमद भागवत कथा आम्ही करतो, सप्ते घालतो, दिंड्या करतो, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, तीर्थाटना करतो. तरी हे आम्हाला करणं महत्वाचं आहे का? असंच मी विचार करत होतो. म्हटलं चौथा अध्यायाची उभी तर आपण घेतोय, बघूया चौथा अध्यायात काय दिलेलं आहे. चौथा अध्यायात मी पूर्वार्ध बघा, या ओवीच्या आधीचा 12 प्रकारचे यज्ञ सांगितले. द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, ज्ञान यज्ञ भरपूर सांगितलं आधी अर्जुनाला. पण अर्जुना, तू कितीही काही हे कर, जे शास्त्रामध्ये बाहेर जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे हा सर्व कर्मकांडाचा विषय आहे. चौथा अध्यायाचं महत्व आहे. चौथ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे हे जे पण काही तू करशील ना, याने तुला सुख नक्कीच मिळेल. पण आता बघा, सूर्याचा लखलखाट प्रकाश आहे, पण यामध्ये चांदणं कुठे दिसतंय का आपल्याला? चांदणं नाहीये का? चांदण्याचं जशा प्रकारे या मध्यान्हामध्ये तेज आहे, तशा प्रकारचं या सुखाचं अस्तित्व आहे. ह्याने काही होणार नाही अर्जुना. तुला ते ज्ञान संपादन करून जावं लागेल जे परंपरागत संप्रदायामधलं आलेलं आहे. श्रीकृष्णाला सुद्धा परंपरा होती. हेच ज्ञान पुढे सतयुगापासून, त्रेतायुगापासून, द्वापार युगामध्ये परंपरागत जे ज्ञान संदीपनी ऋषींकडे पर्यंत पोहोचलं होतं, तेच नाम संदीपनी ऋषींनी श्रीकृष्णाला दिलं होतं. आणि तो अनुभव घेऊन, ती प्रचिती घेऊन श्रीकृष्ण अर्जुन आणि उद्धवाला हा भल्याचा मार्ग सांगत होता. अर्जुना, ही गोष्ट समजून घे. थोडस फक्त इकडचं तिकडे झालेलं आहे. ह्या ज्ञानाचं जे सुख आहे ह्याला तोडच नाहीये. जशा प्रकारे हा सूर्याचा प्रकाश आहे, जे सूर्याचं तेज आहे, त्या तेजासमोर दुसरं कुठलंच तेज नाही, तशा प्रकारचं हे सुख आहे. ह्या सुखाला तुल्य दुसरं काहीच नाहीये. म्हणून अर्जुना, तू हे समजून घे. मग पुढे त्याला उपदेश केला. ह्या श्लोकाच्या अगोदरचा श्लोक, तद विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती हणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेसी. त्या संतांना भजन तू काय तुला करावं लागेल? मग त्या संतांना ज्यावेळी तू शरण जाशील, मग ते तुला कसला बोध करतील? आज बघा ना, आज संत खूप झालेले आहेत, पण खरा विषय काय संतांकडून आम्हाला समजून घ्यायचंय? मग अपयश जे आपुले सांगी जेल तुवा पुसले, पण कशा संबंधित? जेणे अंतःकरण बोधले, असा शब्द आहे. ज्याने अंतःकरणाला बोध होतो. काय बोध आला पाहिजे? की अंतःकरण जे लटकच आहे, हे अळूमाळू आहे. पुढे विषय येतो 11व्या अध्यायामध्ये, ज्यावेळी प्रचिती येते त्यावेळेला जे अळूमाळू होते, जे तुझे पण. या अंतःकरणाचा महत्वाचा रोल आहे भेदामध्ये आणि मी देह या वासनेमध्ये. मी देह ही वासना जर काढून टाकायची असेल तर या अंतःकरणाला बोध होणं महत्वाचं आहे. आणि तो बोध कधी होईल?
ज्या वेळेला हे संत आहे त्याच वेळेला, संत जर नसतील तर कुठलाही दुसरा पर्याय नाही. पण आम्हाला कितीही सांगा, आम्ही भरपूर सांगतो, पण कर्मकांड जे आमच्या डोक्यामध्ये राहिला, बघा ना किती किती काय काय आपण करतोय. बघा तुम्ही त्या उत्तर प्रदेशमध्ये किती भागवत कथा आणि काय चालू आहे, आणि काय ऑनलाईन डोनेशन. बघा सगळं गुगल पे, घरी प्रसाद येतो. बघा कुठल्या लेवलला गेलाय आमचा परमार्थ. QR कोड स्कॅन केला, आला ऑनलाईन प्रसाद. हा परमार्थ आहे का? हा परमार्थ. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय, आणि मदती माझी असता जेणे मी दुरावे पंडित होता. धर्म आणि अधर्माचा विषय, काय धर्म सांगितलाय, काय अधर्म सांगितलेला आहे, आणि आज आमचं काय चालू आहे. खूप व्यवस्थितपणे जर गोष्ट समजून घेतली ना तर संतांचा मार्ग एकदम सरळ आहे. पण तशा प्रकारे करण्यासाठी तसे महात्म्य आमच्या आयुष्यामध्ये यावे लागतील. पण आम्ही ज्यांना चिकटलेलो आहोत ना त्यांना कुठेतरी आम्हाला सोडावं लागेल, कुठेतरी आम्हाला ते समजून घ्यावं लागेल तरच. बघ अर्जुना, समजून घे. भरपूर सांगितलं अर्जुनाला, स्वर्गा पुण्यात्मक पापी जे हा मार्ग तो मार्ग. आलं का लक्षामध्ये? जेवढं काही कर्मकांड करशील ना अर्जुना, जाशील स्वर्गाला, पण जोपर्यंत स्वर्ग आहे तोपर्यंत राहून दिलं जाईल. ज्या वेळेला पुण्याची पावती संपेल, परत तुला मृत्यू लोकाला यावं लागेल. मनुष्य देह मिळेल नाही मिळेल काही शाश्वती नाही. शेवटची पायी एक मनुष्य जन्म, आणि ती पण जर तू हुकवलीस, अरे तुझा आणि माझा संबंध एक आहे अर्जुना, समजून घे. आणि मदची माझी असता जेणे मी दुरावे पंडित होता. काही संतांचं म्हणणं आहे, देवाच्या सन्मुख जाणं म्हणजे काय आणि देवाच्या दूर जाणं म्हणजे काय. देवाच्या सन्मुख जाणं म्हणजे अंतर्मुख होणं, आणि फक्त बाहेरचं करत बसणं. जितकं तुम्ही बाहेरचं कराल आणि बाहेरचं करत करत जितकं वय घालवाल तितकं तुम्ही देवापासून दूर चाललेले आहात, हे फक्त संप्रदायच सांगेल. आणि मदची माझी असता जेणे मी दुरावे पंडूस होता. अरे आतला धंदा सोडून तू इकडच्या बाहेरच्या गोष्टी करतोय आणि म्हणतो मी किती पुण्यवान. आणि मदची माझी असता जेणे मी दुरावे पंडूस होता, त्याचे पुण्य ऐसे म्हणता जीभ ना तुटे काही. जी जीभ कशी काय नाही तुटत नाही. बघा माऊलींची उभी 9व्या अध्यायातली. नाथ महाराज म्हणतात, श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात, माझे अनुसंधाने विण स्नान संध्या जप होम दान. अरे उद्धवा, या मनुष्य देहाला येऊन माझ्या अनुभवाशिवाय तुझा आणि माझा संबंध एक आहे हे जाणल्याशिवाय तू कितीही स्नान कर, कुठल्याही नदीमध्ये कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये स्नान कर, हवं तेवढं संध्या कर, हवं तेवढं जप कर, हवं तेवढं तप कर, हवं तेवढं होम कर, हवं तेवढं दान धर्म कर. माझेनी अनुसंधाने विण. बघा व्यवस्थितपणे ऐका संतांच्या उभ्या. माझेनी अनुसंधाने विण स्नान संध्या जप होम दान. हा अवघाची अधर्म जाण मग भजनते नव्हे. हा अधर्म आहे अर्धवा, हे माझं भजन नाही. माझं भजन हे संतांच्या मुठीमध्ये आहे. म्हणून हरी प्राप्तीचे उपाय मनुष्य देहाला येऊन हेच करायचं आहे. धरावे संतांचे ते पाय. संप्रदाय लागेल, संप्रदाय नसेल चालणार नाही. पाहून या मनुष्यपणा जो न जाणे ब्रह्मज्ञाना. 84 लाखावी मनुष्य योनी आहे. ह्या मनुष्य योनीला येऊन तुम्ही सगळं काय केलं, पण या जर ब्रह्मज्ञानाला जर हुकला, काही मोठी गोष्ट नाही. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी विशेषत्वामध्ये केलेलं कार्य आज सुद्धा तशाच्या तशी प्रचिती येते. पण समाजातील प्रमुख माणसं ही गोष्ट स्वीकारत नाहीत. म्हणून हा मार्ग आज तितका प्रचलित नाहीये, आणि म्हणून आज लोक फक्त कर्मकांडामध्येच अडकलेली आहेत. ते करू नका असं माझं म्हणणं नाही, पण हा जो भल्याचा मार्ग आहे संतांचं म्हणणं आहे करा. पाहून या मनुष्यपणा जो न जाणे ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा मेंढा जाणा. विषय आचरण विचार तू. का असं म्हटलंय हो? का असं म्हटलंय? इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही.
पशु काय पाप पुण्य जाणती, ते तर उत्तम मध्यम भोग भोगिती. आणि मनुष्य देहाला येऊन जर जीवाने हे जर केलं तर मग त्या मेंढ्यामध्ये आणि त्या रेड्यामध्ये आणि या मनुष्य देहाला मध्ये काय फरक आहे? फरक जर कळावा असं वाटत असेल तर संतांना शरण जाऊन ही गोष्ट समजून घ्यावी लागेल. पण नाही, इतकं पाठांतर आहे आमचं. अहो अख्ख्या ज्ञानेश्वऱ्या पाठ, अमृतानुभव पाठ, बोलायला गेलं तर किती बोलतील ह्याच्यावरती. पण ज्यावेळी अनुभवाचा विषय होतो असं कुठे असतं का? आता कुठे राहिलेत संत? पै व्याकरणी चोखडा, तर्की अति गाढा, परी एक अध्यात्म ज्ञानी पुढा, जात्यं धुजो. काय म्हटलेलं? जन्मापासून आंधळा म्हटलेलं आहे. अर्जुना वेद विद तरी झाला, परी माते नेणता वाया गेला, म्हणून सांडोली उपाणीला कोंडा जैसा. काय म्हटलेलं आहे? आपण भात ज्यावेळी नाही का निवडतो त्यावेळेला कानाचे दाणे जवळ घेतो आणि त्या भुशाचं काय होतं? वाईप आउट. तशा प्रकारे मनुष्य देहाला येऊन या देहासाठी, या देहाचं जे पावित्र्य आहे, या देहाचं जे महात्म्य आहे ते कुठल्याही प्रकारे आपण समजून नाही घेतलंय. कशासाठी दिलेलं आहे? हात पाय ही इंद्रिय. बरं डोळा का दिलेला आहे? बघायला दिलेला आहे, मान्य आहे. हात पाय कशासाठी दिलेले आहेत? कर्म करायला दिलेले आहेत, पाय चालायला दिलेले आहेत, मान्य आहे. पण एवढंच आहे का? संतांचं म्हणणं काय? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. काय जोडायचं? नाशे जीवपण भवरोग गा, दिले इंद्रिय हात पाय कान. त्यासाठी ही मुद्दल दिलेली आहे. भवरोग टाळणं, जन्म मरणाचा फेरा चुकणं, जीवपणा नासणं म्हणजे शिवपणाशी एक रूपणं. काही नाहीये. कल्पना अविद्या जेणे झाला हा जीव. काय कल्पना आणि काय अविद्या? हे शरीर मी आहे. प्रॅक्टिकली ते आहे का? पुढे टेक्निकली पण आपण समजून घेऊ आणि नंतर प्रॅक्टिकली पण आपण समजून घेऊ. पण ह्या प्रचिती पाहिजे. टेक्निकली आपले विचार पोहोचू शकतात, पण नुसते विचार पोहोचून नाही. जोपर्यंत अनुभूती होत नाही तोपर्यंत काही नाही. आज मी किती डॉक्टरांची पुस्तकं वाचली, किती काही केलं, माझ्याकडे डिग्री जर नसेल तर तुम्ही माझ्या दवाखान्यामध्ये याल का? मी भोगे डॉक्टर म्हणूनच कन्सिडर केला जाणार ना. पुस्तकं वाचून आणि पाठांतर करून काही होत नाही. काय लागतो? संप्रदाय. तशा प्रकारचे महात्म्य आयुष्यामध्ये यावे लागतात. हे असं आपल्याला व्हावं असं वाटावं लागतं. त्यावेळेला आपण त्या महात्म्यांना शरण जातो. महात्म्य आजही अवेलेबल आहे तो. म्हणून खूप भाग्यवान आहात तुम्ही की ह्या सोहळ्यानिमित्त हे शब्द तुमच्या कानावरती पडले. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा ह्यांचा हा ओरिजिनल प्रसाद तुमच्यापर्यंत हा पोहोचतो. नाहीतर हे शब्द खूप दुर्मिळ. मलाही कधी कधी इतरांना बोट लावण्यापूर्वी मी मला भाग्यवान समजतो की मला हे शब्द मिळाले, नाही तर काहीही नाही. हे समजणं महत्वाचं आहे. काय म्हणतोय आमचा धर्म? नक्की मग आमची वाटचाल कुठे आहे? 18व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने लिहिले, माऊलींनी ओवी लिहिलेली आहे. गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंडे जे वाय, ते माय पुता भेटी होय, हा धर्म तुमचा. काय धर्म सांगितलेला आहे? हा धर्म आम्हाला समजून घ्यायचा आहे. अनादी अनंत काळापासून आपण त्या भगवंताशी एकरूप होतो. आलं का लक्षात? पण अनादी अनंत काळापासून तुटला आपलं इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. मी देह ही वासना. कुत्र्याचं भजन चालू आहे. हो, कुत्र्याचं भजन चालू आहे. पण मनुष्य देहाला येऊन ह्या जीवाला मनुष्य देहात भजन करत नाही. कुत्र्याला भजन काय करणार? प्राण्यांना कळेल. त्या देवाला वाटतंय वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीर, वाट पाहे उभा भेटीची आवडी. तो देव वाट पाहतोय की हा जीव कधी मला येऊन भेटेल. बघा, धर्माचा आणि संप्रदायाचा विषय चालू आहे आपला. हा धर्म आहे. आणि मनुष्य देहाचं
हा एक ऍडव्हान्टेज आहे. काय ऍडव्हान्टेज आहे की या मनुष्य योनीमध्ये जीव गर्भातच ते भजन करतो, गर्भातच त्या देवाशी तो एकरूप असतो आणि सांगतो सुद्धा. संतांचं म्हणणं आपण प्रत्येकाने भजन केलेलं आहे. गर्भात दिले वचन तेव्हा अखंड करीन तुझे भजन. आलं का लक्षात? पण जसा बाहेर आला धरणी वायू लागता स्मरण तत्वता ओळखू लागे माता पिता कोम कोम रडू लागे मी कोण मी कोण मी कोण. हे राजा तूच देव आहेस. फक्त संतांना जाऊन शरण जाऊन ही गोष्ट समजून घ्या. खूप बोलतो पण आपण नाही ना, आम्ही पण करतो. असं करत करत असंच आमचं आयुष्य निघून जातं. त्या देवाची भेट घडवायची आहे, हा आमचा धर्म आहे. पण ज्या वेळेला आपण संतांना शरण जाऊ आणि ती गोष्ट समजून घेऊ त्यावेळेला आपल्या ती प्रचिती होईल. खरंच मी या देहापुरता मर्यादित नसून मी विश्वव्यापक आहे आणि ही प्रचिती धर्म आहे. हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंग. काय भ्रम सांगितलेला आहे? भेद अभेद. भेदाचं कारण काय? मी वेगळा, देव वेगळा आणि विश्व वेगळं. बघा तोच विषय आहे. याचं कारण काय? मी देह. बस हेच आम्हाला समजून घ्यायचं आहे. ह्या कार्यक्रमामध्ये या काही महत्वाच्या गोष्टी जरी मी समजून घेते ना भरपूर झालं. मी देह ही एक नंबरची वासना. संप्रदाय आयुष्यामध्ये यावा लागेल. कसे महात्मे पाहिजे? ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय, दयाळू. हे महात्मे काय करतात? 3 प्रकारच्या कृपा करतात. शब्द कृपा, दृष्टी कृपा, स्पर्श कृपा. त्याने काय होतं? प्रचिती येते. अनुग्रह आणि प्रबोध या प्रबोधाने प्रचिती येते. कुठली? शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. ह्या एक गोष्टी म्हणजे संप्रदाय आहे. आणि हा माझा आनंद संप्रदायाचा श्रेष्ठपणा आणि वेगळेपणा आहे. वास्तविक पाहता याला वेगळेपणा बोलूच नाहीये, कारण हा सरळपणा आहे. वेगळं बाहेर चालू आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. बोललं पाहिजे हे. अहो जेवढे संत अख्ख्या जगात नाहीयेत तेवढे संत एका महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. जेवढे संत एका भारतात होऊन गेले. जेवढे भारतात नाही तेवढे एका महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. पण बघा ना, हे ज्ञानोबा तुकोबांचे मार्ग आज किती महाराष्ट्रात किती लोकांना समजून घेत आहेत. तुम्हाला ज्ञानोबा महाराज चालतात की नाही? तुम्हाला तुकाराम महाराज चालतात की नाही? तुम्हाला एकनाथ महाराज खपतात की नाही? मग या संतांचे पवित्र विचार आमच्या डोक्यात का येत नाहीत? कधी हे विचार आमच्या डोक्यामध्ये यायचे? हे विचार डोक्यामध्ये येणं महत्वाचं आहे. बघा ना, त्यांच्या आम्ही फक्त मूर्त्या लावल्या, यज्ञे मुलं ठाक केले, यागी देव पिसे केले, प्रतिमालिंगी नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. कुठे जाता संत? असे करून त्या संतांचे आम्ही फोटो फक्त लावले, त्यांच्या मूर्त्या केल्या, त्यांच्या फक्त मूर्त्यांनाच पूजा केली, बस. हे संतांना अपेक्षित होतं का? अशा प्रकारे आपल्या मूर्तींची पूजा लोकांनी करावी हे संतांना अपेक्षित होतं का? अनादि अनंत काळापासून झालेले तत्वज्ञान, ज्याला संप्रदाय असे म्हणतात, हा संप्रदायाचा मार्ग हा प्रत्येक जीवाला कळावा ही संतांची इच्छा होती. काय संतांची इच्छा होती? बघा, आलं का लक्षात? मलाही ही गोष्ट अजिबात माहिती नव्हती. 2000 सालापासून मी माळकरी होतो. वयाच्या 12व्या वर्षी मी माळ घातली होती. आलं का लक्षामध्ये? फक्त रामकृष्ण हरीच चालू होतं. काही आता पता नव्हता. काय सांगायचं? सांगू काय? त्यापेक्षा आपला धंदा बरा. आज मी बोलू शकतो. आलं का लक्षामध्ये? की एक वेळ मी रुग्णांना बरं करेन, पण हा मनुष्य देह का दिलेला आहे? त्याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे. देह जाणारच आहे. हो, मेलेल्यांना जिवंत करणारे होते, त्यांचा पचका झाला, त्यांना आपल्याला सामोरं जावं लागलं चांगदेवासारखे. आलं का लक्षामध्ये? अरे राजा, मेलेल्यांना जिवंत करतोय ठीक आहे, पण परत हे मरणार नाहीत का? परत हे मरणार नाहीत? तू जगतोय 1400 वर्ष ठीक आहे, पण जगतोय कशासाठी? देवे दिला देह भजन गोमटा. पत्ताच नाही. पत्ता पाहिजे असेल संतांना शरण जावं लागेल. तुका म्हणे किल्ल्या त्या संता हाती दिल्या.
कशाच गोष्टीचा पत्त्या नव्हता. माझ्या लग्नाचा ज्या वेळेला विषय आला आणि ज्या वेळेला मी त्या भोईर कुटुंबामध्ये आलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्हाला अनुग्रह करून घ्यावा लागेल. म्हटलं अनुग्रह हे काय भानगड आहे, मी तर 12व्या वर्षापासून माझ्या घरी आहे. बरं तसे त्याच्या अगोदर मी अवेकनिंग ऑफ ब्रह्मकुमारी, सहज प्रतिने साधना, विपश्यना अशा अनेक ठिकाणी मी गेलो होतो. म्हटलं ठीक आहे, हे काहीतरी ॲडिशनल आहे, बघू काहीतरी, कोणाला माहिती काय वेगळं असलं आणि काय नाही. हेच आमचं सध्या चालू आहे ना, वेगळं काय असेल आम्ही टाकून आपल्याला येत नाहीये. हे सध्या चालू आहे काय, मूर्ती करायची, पूजा करायची, मग तसं केल्याने देव आपल्याचं हे कमी करतो, मग तेवढे त्रास काय होत नाही, सगळं चांगलं होतं, हेच चालू आहे. अरे वाईट कोणाचाही सध्या बघायला गेलं तर, विचार करायला गेलं तर वाईट कोणाचंच नाहीये. पण आज प्रत्येकाने जर आपला जर विचार करायला गेला तर आज मला सांगा ना, तुम्ही सगळं करताय ना, चांगलं कोणाचं चालू आहे? मला सांगा बरं, कोणाचं चांगलं चालू आहे? चांगलं फक्त त्यांचंच चालू आहे जे आज मरायला तयार आहेत, जे आज मरायला तयार आहेत. त्यांनाच चांगलं म्हणावं लागेल. नाहीतर मी देह ही वासना डोक्यावरतीच भरलेली आहे. संत परंपरा आमच्या नशिबात नाही, काहीही नाही. आलं का लक्षामध्ये? कसं आहे माहितीये का, ही रीतच तशा प्रकारची आहे. ही रीत जी आहे ना, ही देह तादात्म्य सोडते. आलं का लक्षामध्ये? ज्या वेळेला आपण देह सोडतो ना, त्यावेळेला आपण देहाला पकडून राहतो आणि यम तिकडनं खेचतो, आपण इकडनं खेचतो, म्हणून आम्हाला त्रास होतो. आलं का लक्षामध्ये? म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. म्हणजे अर्पण करण्याची रीत जरी आपल्याला कळली नसेल, ती रीत संतांपासून आम्हाला समजून घ्यायची आहे. ज्या वेळेला मी त्यांना सांगितलं, मग त्यांनी मला सांगितलं असं करून घ्यावं लागेल. मला कुठल्याच प्रकारचं काहीच नव्हतं, कुठल्या प्रकारचा संशय नव्हता, ना टेमा नव्हता, ना काय नव्हतं. सर ठीक आहे, चलो हे बी करेंगे. मग झालं, मग केलं, त्या रीतीने गेलो. इनिशियली काहीच कळत नव्हतं, कारण आधी डोक्यामध्ये असलं सगळं स्वच्छ करावं लागतं, नाहीतर मग ते त्रास देतं. मग ते नवीनही येत करून जुना मार्ग जो होता आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचवत नसतो आणि नवीन मार्ग आपल्याला तो जुना मार्ग करून देत नाही. मग नंतर ज्या वेळेला ते गेलो, मग त्यावेळेला समजलं, जी प्रचिती आली त्या प्रचितीने कळलं की अरे हे दिलेलं आहे. मग म्हटलं हे जे आपल्याला कळलेलं आहे ते इतरांना सांगण्यासाठी महत्वाचं. जे जे आपणाशी ठावेत ते इतरांशी सांगावे. मग जो ऐकेल तो ऐकेल, तसंही भोगतोय प्रत्येक जण आपल्या कर्माची फळं. पण ज्याला त्याचा अनुभव आहे त्यांनी या व्यासपीठावरून सांगणं महत्वाचं आहे. काय करावं लागतं? कसं असतं, आम्ही ज्या मार्गामध्ये आहोत ना, त्या मार्गाचा आम्ही विचार करत नाही. तो आम्हाला ठिकाणापर्यंत पोहोचवतोय का ह्याचा आम्ही विचार करत नाही. आणि हे ज्यावेळी शब्द ऐकायला मिळतात त्यावेळेला करू का नको करू अशा प्रकारचे आमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संभ्रम उत्पन्न होतात. पण हे समजून घ्यावं. समजून जर घेतलं, परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा सांगायचे, चांगला विचार केला तर विषय आणि प्रयोजन करणं अजिबात कठीण नाही. या व्यासपीठावरून सांगणारी जी मंडळी आहे ही तशा प्रकारची अनुभवाची असली पाहिजे. आणि ऐकणारी जी मंडळी आहे ती तशा प्रकारे जर समजून घेणारी असेल, विषय आणि प्रयोजन समजल्याशिवाय अजिबात राहणार नाही. मग जर तुम्ही आलात आणि जर गोष्ट समजून घेतली, देवाचा अनुभव काय? अनुभव असायला पाहिजे. तुम्ही जर एवढं म्हणता देवतो देतो, तुम्ही एवढं करता, आम्हाला नाही आला आजपर्यंत अनुभव, तुमचा अनुभव काय सांगायला पाहिजे ना. तेव्हा बरोबर, मिरची खाल्ल्याने कशी लागते? तिखट. कधी? लगेच का 4-5 दिवसांनी? गुळ खाल्यानंतर गोड. कधी? लगेच का नंतर? देवाचं भजन केल्याने अनुभव काय येतो? सद्भावे निज भजन करी, हृदयी प्रगटता श्रीहरी, तो देहीची चिन्हे बाहेरी, क्षणा माझारी पालटती. धर्म म्हणजे कर्मकांड का प्रचिती? समजून घ्यायचं. आलं का लक्षामध्ये? आमचं काय चालू आहे माहितीये का? आता बघा, हे झाड आहे, रोपटं आपण समजू. त्या रोपटं जर वाढवायचं आपल्याला असेल तर वरून पाणी टाकायचं का मुळाला पाणी घालावं लागेल? काय करायची रीत आहे?
मुळाला पाणी घालावं लागेल. तशा प्रकारे आम्हाला जर आमचा हिंदू धर्म टिकवायचा असेल, संतांच्या मते ना हा धर्म आहे आणि हे हिंदुत्व आहे. आलं का लक्षामध्ये? कर्मकांड जो आहे त्याला अजिबात नाही म्हणत नाही, तो त्याचा विस्तार आहे. तशा प्रकारे त्या बीजाचा विस्तार आहे. बीजची झाले करू. आलं का लक्षामध्ये? हे जे कर्मकांड आहे हे कर्मकांड नाही म्हटलंच नाहीये. आज आम्ही तिथं करतो, आम्ही त्या गोष्टी करतो, पण त्या ठिकाणी तो करुणा आणि ती भाव उत्पन्न कशी होईल, ते उत्पन्न होण्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून प्रचिती जी आहे ही प्रचिती धर्म आहे. हे प्रचिती हे मूळ आहे आपल्या हिंदू धर्माचं. मी देहापुरता म्हणे तसं मी विश्वव्यापक आहे. ही प्रचिती म्हणजे हिंदुत्व आहे. पण आम्ही फक्त वरचं आणि वरचं करत राहिलेलो आहे. ह्या वरपंगा गोष्टीमुळे आमचा धर्म जो आहे, हा जो भल्याचा जो मार्ग आहे, हा लोप पावत चाललेला आहे. आज प्रत्येक जण परमार्थ करतोय. बघा, प्रत्येक जण परमार्थ करतोय, पण त्याचं फळ जे आहे हे फळ का मिळत नाहीये? का प्रत्येक जण दुखी आहे? कारण संप्रदायाच्या आणि परंपरेच्या मार्गाने तो चालत नाहीये. तो कोणाच्या मार्गाने चालतोय? मनोमार्गे गेला. वंश परंपरा जी आहे ती अशीच मनोमार्गाने चाललेली आहे. संत परंपरा जी आहे, जो संप्रदाय जो आहे, तो संत परंपरेचा अनादि अनंत कालापासून चाललेला परमार्थ आहे. हे आज आम्हाला समजून घ्यायचं. ती प्रचिती म्हणजे सद्भावेनी ज भजन करी, हृदयी प्रकटता श्रीहरी, तव देहीची चिन्हे बाहेरी, क्षणा माझारी पालटती. ज्या वेळेला आपण त्या रीतीने ते नामस्मरण करतो, ती आतमध्ये घुसळण करतो, त्यावेळेला तो आतमध्ये जे काय घडतं त्याचे चिन्ह जे आहे ते बाहेर प्रकट होतात. अंतरीचे दावे स्वभावे बाहेरी, धरी तरी परी आवरे ना. पोटातून उल्हासता, रंगी गाता पै नाचता, अंतरी द्रव झाला चित्ता, ती अवस्था बाह्य दिसे. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांची आमच्यावरती असली दया मनुष्यत्व तुमच्या कानावरती पडताय. अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उबिली गुडी, त्या स्वात्मानुभव सुखाची गोडी, नयनी रोकडी प्रवाहे. धन्य श्रीपाद मुरारी, हो यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, हो यान दुनिया केली बावरी. यान दुनिया केली बावरी, यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, हो यान दुनिया केली बावरी. नाम याची जना थोर, ती भावाने होती विभोर, तिला गुरु न केली हावरी, हो यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, हो यान दुनिया केली बावरी. सखयानंदाची शांता माई, तिने अवस्थेत विदेही, तिने भवभयास दिली तुरी, हो यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, हो यान दुनिया केली बावरी. ज्ञानोबाची बहीण दाकुटी, तिने उन्मनित मारली उडी, मुद्रा लावली खेचरी, हो यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, हो यान दुनिया केली बावरी. श्रीपाद बाबा चरणीचा रज, तुम्ही ऐका हो सुरवर, ही सहज समाधी करी, हो यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, हो यान दुनिया केली बावरी. धन्य रामदास मुरारी, हो यान दुनिया केली बावरी. धन्य नारायण मुरारी, हो यान दुनिया केली बावरी. धन्य रोहिदास मुरारी, हो यान दुनिया केली बावरी. धन्य नाना मुरारी, हो यान दुनिया केली बावरी. या महात्म्यांची कृपा आमच्यावरती झाली म्हणून आज माझं इथं येणं झालं, नाहीतर आपण कदापि भेटलो नसतो. अशा प्रकारे संतांनी ही जी नाती जोडून ठेवलेली आहे, लक्षात घ्या.
म्हणून श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला ह्याच प्रकारे सांगत होता, अर्जुना समजून घे, झडझडोनी वैलानी गिये बकीचे वाटेला, तरीच पावशी अव्यंगनी धाम माझे, तू मन हे मीची करी, माझी बदनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी म्हणजे एक गाते. अर्जुनाला वाटलं आम्हाला वाटत नाही. अर्जुनाला वाटलं काही ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. असा तो झाला. अरे हा एवढं सांगतोय, बरं त्याला कोणाला सांगितलं नाही. बलिभद्राला सांगितलं नाही, यशोदेला सांगितलं नाही, बलरामाला सांगितलं नाही, वसुदेवाला सांगितलेलं नाही. ते गुह्य हा त्याला मला सांगतोय, थोडा तरी कुठे वाटावं त्याला वाटलं कशा प्रकारे आम्हाला वाटलं त्याला. अरे हा इतका सिक्रेट गोष्ट, इतकी गुप्त गोष्ट आहे, हा मला सांगेल की नाही सांगेल, पण नाही ना. थरथर होतं. विचारलं त्याने, या गोष्टीसाठी मी जर पात्र असेल तर मला लगेच ती गोष्ट दे, नसेल तर पात्र सांगून टाक, मी परत तुला विचारणार पण नाही. पण त्याला सांगितलेलं आहे ते, आज खट नट यावे, शुद्ध होऊन जावे, सगळ्यांची येते आहे अधिकार, कितीही पापी असू दे तरी कल्मशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगर होऊन असशी तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे अवघेच ये गाथोकडे, आईचे सामर्थ्य चोखटे ज्ञानी ये. तर अर्जुनाला मिळणार नाही, कोणाला मिळणार नाही. अरे जेलमधून जरी जाऊन आलेला असला, कितीही पापी असला, पण त्याने सांगावं की हे मला द्या, हा उपदेश मला द्या, त्याला महात्मे देणारच. नाहीतर कर रे घे रे अशानं होतही नाही ते. म्हणून हे मला व्हावं, हा असा विषय आहे, हा आम्हाला समजून घ्यावा लागेल. अर्जुनाने समजून घेतलं आणि मग श्रीकृष्णाने अर्जुनाला त्या गोष्टीचा अनुभव, त्या गोष्टीचा त्याला उपदेश केला. आता आम्हाला थोडस टेक्निकल प्लस प्रॅक्टिकल जायचंय. जर तुम्ही संतांना शरण गेला, का जायचं हा विषय आता आपला झाला. ज्यावेळी आपण जाऊ पुढं काय बघा. आता नक्की आमचा परमार्थ काय म्हणतो. संतांना शरण गेल्यानंतर ते अनादिअनंत काळापासून चाललेलं तत्वज्ञान त्याचा साधकाला उपदेश करतात आणि त्याला ती रीत सांगतात. देव कुठे आहे विचार जर करायला गेलं तर कुठे नाही असं नाही, पण शोध. संतांचं म्हणणं काय, देव कुठे आहे. तुम्ही म्हणत नाही का, वसे हृदयी देव तो जाण ऐसा, तैसा हृदयामध्ये मी रामू. आहे का नाही विषय. देव कुठे आहे, हृदयात आहे. बरोबर, हृदय कुठे आहे मग, आत आहे का बाहेर आहे. हृदय आमचं आत आहे का तिथाडाला आहे. हृदय कुठे आहे आमचं, आत आहे ना. मग शोध कुठे घ्यायचा आहे. हे नरा आत बघ जरा, जीव हा करा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया, ओंकारपणा उच्चार होय साचार, आत बघ कैसा तो शब्द अवांगमय, तो मी कैसा. आलं का लक्षामध्ये. कुठला आहे हा विषय, कुठला विषय हा. जपा जपणे कसं आहे. मुख ना बोले, कंठ न हले, जिव्हा न स्मरे राम, हम बैठे आराम आणि हमारा जप करे आत्माराम. परा पश्यंती मध्यम आणि वैखरी, या चारही वाण्या देवापर्यंत पुरत नाहीत. लक्षात घ्या, देवापर्यंत या चारही वाण्या पोहोचत नाहीत. तुम्ही देव 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 करून जे आजपर्यंत बाहेरचे धंदे केले, तुम्ही देवाचा केलं नाही, तुम्ही उपाधीचा केलेला आहे. उपाधी आणि देव 36 कधीही मेळ बसणार नाही. देवाची ओळख व्हावी असं वाटत असेल तर अंतर्मुख व्हावं लागेल. मुक्ताबाई वयाच्या 7व्या वर्षी म्हणते, अंतर्मुख झाले करिते चिंतन, तेणे जनार्दन प्रगटला. कधी जनार्दन प्रगटला, आजही प्रगटतो. पण त्यासाठी तो अंतर्मुख होण्याचा मार्ग आम्हाला समजून घ्यावा लागेल. आलं का लक्षामध्ये. कोणाची ओळख करायची, मी कोण आहे. टेक्निकली बघू आता तुम्ही कोण आहात. जोपर्यंत श्वासाची येरझार चालू आहे तोपर्यंत लोक तुम्हाला तुमच्या नावाने हात मारणार आहेत. एकदा का श्वासाची येरझार संपली, बॉडी आली का, सत्य आहे का नाहीये.
मग तुमचं अस्तित्व आहे हे श्वासाच्या येरझारीमध्ये लपलेलं आहे का रेस्ट ऑफ द बॉडी? कुठे तुमचं अस्तित्व लपलेलं आहे? श्वासाच्या येरझारीमध्ये जर तुमचं अस्तित्व लपलेलं आहे तर तुमची ओळख ही श्वासाच्या येरझारीमध्ये पाहिजे का कुठं पाहिजे? नाथ महाराज म्हणतात, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे ने सुख साचार, उद्धवा तेथे म्या घर बांधले. तुमच्या नाकावाटे जाणारा श्वास आणि तुमच्या नाकावाटे येणारा श्वास, नाकावाटे येणारा श्वास आणि नाकावाटे जाणारा श्वास, ह्यामध्येच तुमचं भजन दडलेलं आहे. कुत्र्याचा पण चालू आहे भजन, कुत्र्याला कळत नाही. मनुष्य योनीला येऊन जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला कुठलीही उपमा देत नाही, लगेचच्या लगेच समजून घ्या. मार्ग तसाही तसा ओपन आहे. सकलांचे येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार फक्त आणि फक्त याच हरीच्या नामी. म्हणून श्वासाने कर रे भजन गड्या रे, श्वासाने कर रे भजन, श्वासाने कर रे भजन गड्या रे, श्वासाने कर रे भजन, नाहीतर वाया जाईल जन्म, नाहीतर वाया जाईल जन्म. 21,600 जपा फक्त म्हणतात, पण जपण्याची रीत कोण सांगेल? परमार्थ संप्रदाय हा रीतीचा आहे, संसार रीतीचा नाही का? संसारामध्ये प्रत्येक गोष्टीला रीत आहे, परमार्थाला रीत नको? परमार्थ सुद्धा रीतीचा आहे. जो मुकला श्वासाला तो जातो या नरकाला, तो जातो या नरकाला, तो जातो या नरकाला. श्रीकृष्णाने अर्जुनाला हा उद्बोध केला, ह्याचा उपदेश केला. आणि हा तसाच्या तसा उपदेश कुठलंही गुण न पडता परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी 20व्या शतकामध्ये गावागावामध्ये, गल्ली गल्लीमध्ये पोहोचवला, काना कोपऱ्यामध्ये पोहोचवला. म्हणून हा मार्ग आमच्यापर्यंत आला. अर्जुनही त्याच प्रकारे गेला. मग तेथे आपण एकाग्रांत करण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे. पुढे जाणार त्यावेळी काय होणार? ऐसे स्मरते नियादरे सभाय सात्विके भरे, जव कठीणपण विरे अहम भावाचे. मी देह खूप काठिण्य आहे या विचारामध्ये, पण ज्या वेळेला हे नाम घ्याल, काही करायचं नाहीये, फक्त त्या रीतीने जायचंय, काहीच विषय नाहीये. सगळं हायच डोक्यातून काढायचं आणि रीतीने पुढे जायचं. हे नको करू ते नको करू कुठल्याच भानगडी नाहीये, फक्त याच्याने पुढे जायचं. काय होईल? विषयांचा विसर पडे, इंद्रियांची धसमस मोडे, मनाची गडी गडे हृदया माझी. अर्जुन त्या रीतीने गेला 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 आणि सहस्र किरणांचं ते त्याच्या डोळ्यासमोर प्रकाशित झालं. हा त्या नामाचा परिणाम आहे. सर्वांगटी रामदे हा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, दिवस सूर्य सहस्रस्य भवेत युगपत उत्थिता, यदि बसुसी सास्यात भासस्तस्य महात्मना. सहस्रदीपे दीप कैसे प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगना आली ये शोभा, काकडा आरती माझ्या कृष्ण सभागिया. त्याचा परिणाम काय? चराचर मोहरले, चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहावया. ही काकडा आरती आम्हाला करायची. आज सकाळी 4 ते 6 मत चालू आहे, पण जी खरी काकडा आरती आहे तिला लोक विनमुख आहे. हा धर्माचा उपदेश आहे. अरे मी देह ही वासनाच पुढे गेल्यानंतर तो कोणालाही उडवेल ना. मग आलं का लक्षामध्ये? हे मोहांधकारू जाईल. हा सगळा प्रकार आहे. हे सहस्र किरणाने त्याच्या डोळ्यासमोर प्रकाशित झालं. त्याला अष्ट सात्विक भाव उत्पन्न झाले. कथास विस्मयाविष्टा हृष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवम कृतांजलीर भाषतः. 11व्या अध्यायामध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे. त्या अष्ट सात्विक भावामध्ये अर्जुन बोलू लागला. काय बोलू लागला? खरंच देवा मला वाटत होतं तेथे एक, विश्व एक, आपण एक. म्हणजे काय? मी वेगळा, देव वेगळं आणि विश्व वेगळं. तेथे एक विश्व एक आपण. ऐसे आलू मालू होते जे तुझे पण. कशामुळे होतं? मी देह ह्याच्यामुळे.
पुढे काय झालं झालं ना, देहाचा विसरच पडला. तेही आटून गेले अंतःकरण, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. हे अंतःकरण चतुष्टय जे आहेत हे आम्हाला या वासनेमध्ये घालतात. ते ज्या वेळेला त्या आपल्या मूळ स्वरूपामध्ये गेले, तेही आटून गेले अंतःकरण, विराले सहजा. कधी अष्टसात्विक भाव झाले, उदयले सुधागरे. जशा प्रकारे पौर्णिमेचा चंद्राला बघितल्यानंतर सागराला कशा लाटा येतात, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, पुराला आनंदाचा, हे पुराला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, उदयलेनी सुधागरे. जैसा भरलाची समुद्र भरे, तैसे वेळोवेळावर मी बरे उत्संबईत असे. माझी सापडलेनी ऐगुडे, जलावरी कमल काही का जेवी आंदोळे, आतुलिया सुकर्मेंचेनी बरे, शरीर बाहेरी कापे. सात्विका भरणी रोमांसी दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भितरी वाहताती, हे व्हावं लागेल. मग आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाटपुटी धरून राहे, टाकी श्वासोश्वास भावे देखा, स्वरूप हे एक मिळवणी, एका जनार्दनी ऐशे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता, देव कृपा करी तयावरी. ज्या वेळेला त्या नामस्मरणाने हे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होतात, तेव्हाच देवाची कृपा होते. मार्ग संतांच्या मुठीत आहे. कोणते अष्ट सात्विक भाव? स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभेद, वेपतू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय. प्रलय हा आठवा भाव. पूर्णपणे अखंडित देहाचा विसर पडतो. देहभाव टाकीती किंवा ते शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, हे सोहम भाव प्रचिती प्रकट होय. देहभाव हरपला, देहभाव हरपला, तुझ पाहत विठ्ठला, तुझ पाहत विठ्ठला. देहभाव हरपला, देहभाव हरपला, मग अहंकार धरी स्वंप. जोपर्यंत देहाचा विसर पडेपर्यंत भजन होत नाही, तोपर्यंत मी देह ही आमची अनादि अनंत काळापासून चालत आलेली जी या बुद्धीवरती असलेली आमची सायकोलॉजी आहे, जो आमचा भ्रम आहे, तो आमचा भ्रम जात नाही. तुम्ही किती काहीही उपदेश करा लोकांना, ही जर प्रचिती नसेल, तुम्ही किती महान विद्वान पंडित असाल, जर ही प्रचिती नसेल, म्हणून या प्रचित्या महत्वाच्या आहेत. ज्या वेळेला ही प्रचिती होते त्यानेच फक्त बोलावं. अहंकार धरी स्वंपण, तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, मन होय उन्मन, बुद्धीचा निश्चय परब्रह्म. मग हे व्हायलाच पाहिजे का? हे व्हायलाच पाहिजे का? आम्हाला नाही झालं तरी आमचं चालू आहे व्यवस्थित, म्हणता येईल का? काही संतांचं म्हणणं आहे, काही संतांचं म्हणणं आहे, हे कालीचे हे चिन्ह पुलकांकित देहो जाण, नयनी आनंद जीवन, हृदय परिपूर्ण स्वानंदे. हे व्हावंच लागेल, नाहीतर ऐसी न फुलता माझी भक्ती, मग कैची होय विषय विरक्ती. बघा, समजून घ्या टेक्निकली. ही जी विषय विरक्ती आहे, या विषयामध्ये आपण का अडकलेलो आहोत? ह्या विषयामध्ये अडकण्याचं एक आणि एकमेव कारण, सूक्ष्म कारण, हे शरीर मी आहे. काम क्रोध लोभ का? हे शरीर मी आहे. पण मी आत्मस्वरूपी प्रचिती व्हावं लागेल. कधी? ज्या वेळेला संतांना भजन करून हे कोणी काही म्हणेल, हे असं कुठे होतं का? हे व्हावंच लागेल. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विषय विरक्ती होत नाही, आणि जोपर्यंत विषय विरक्ती होत नाही, विरक्ती विना माझी प्राप्ती नोहे निश्चिती उद्धवा. माझी प्राप्ती होऊ शकत नाही. आलं का लक्षामध्ये? पण आज समाजातील प्रमुख माणसं ह्या गोष्टीला नावं ठेवतात. असं कुठे असतं का? अंगातच येतंय, चेटूकच करतय, भानामतीच करतात. नाही, ही सांडोले भजनावस्था. तुम्ही कितीही बाकी इतर उद्योग धंदे करा, जर तुम्ही हे सोडून बाकी धंदे करत असाल,
तुम्हाला प्राप्त होईल का? नाथ महाराज म्हणतात, ही सांडोनी भजन अवस्था, नाना साधने प्रयास करिता, माझ्या अनुभवाची वार्ता न चढे हाता कल्पांती, कधीच तुमच्या हातामध्ये येऊ शकणार नाही. तुम्ही त्याविषयी बोलायचंच नाही. बघा किती स्पेसिफिक म्हणतात ते. बरं, इतकंही जर स्पेसिफिक ते म्हणत असतील आणि अनुभूती होऊन जर एखादा जर महात्मा सांगत नसेल तर मग काय म्हणायचं? सांगावं तर लागेलच ना. आणि हा अनुभव आजही येतो. अनुभव जर नसताना तर मी तुमच्या समोर आलो सुद्धा नसतो. कसं आहे, सांगितलंय हो संतांनी, प्रचिती येते का? बरं, प्रचिती जर येत नाहीये मग चालू काय तुमचं? बंद करा. पण मी तेवढा मोठा नाही म्हणायला. अनुभव आजही तशाच्या तसा येतो, सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. सगळ्यांनी ही गोष्ट समजून घ्यायची आहे. जर नाही समजून घेतली अजिबात नाही, काही होणार नाही. तुटलेलं जोडायचं आहे. आपण लग्न करतो की नाही मुलांची? मुलीला घरी बोलवायला येतात, स्थळ येतं, कशासाठी येतं? उगाचच येतं का? म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडून किजे जो धंदा. तुम्ही तर काहीही करा, हा जो ब्रह्मनामाचा जो विषय आहे हे विषय सोडून तुम्ही दुसरे कुठलेही धंदे कराल, काय होईल? तो सिडू असं तो नुसता दृष्टा दृष्टी, तो त्याला सिडू म्हणजे असंच म्हटलेलं आहे. म्हणजे कसं, मुलगा आला, मुलीला बघितलं, मुलीला नुसते मुले येऊन बघतायत पण मुलीचं लग्नच जुळत नाही. जुळावं ना कधी ना कधीतरी. नाही जुळलं तर संशय येतो, अरे काय तर जुळत नाहीये हो अजून, येतं का नाही? अरे एवढं सगळं परमार्थ चालू आहे पण भल्याचा मार्गच यांच्याकडे नाहीये. बरोबर आहे का? मग जिथं आहे तिथं तरी जुळायला पाहिजे का नको? तिकडं कदापि जुळणार नाहीये, इथं जुळतोय. तुमच्या हातामध्ये आहे. आजही तशाच्या तसा ओपन आहे. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेद, ते मोहान दुःखारू जाईल कधी, जे श्री गुरु कृपा होईल पार्थागा. नाहीतर हे कदापि होऊ शकणार नाही. हीच गोष्ट जी आहे हा अनादि अनंत काळापासून झालेला संप्रदाय आहे. संप्रदायामार्फत अनेक चालून कलियुगाच्या शेवटच्या टोकापर्यंत हे पोहोचलेलं आहे. म्हणजे विचार जर करायला गेलं तर ज्यावेळेला लुप्त पुढे होत गेलंय तिथे संतांनी किंवा देवाने अवतार करून ते परत तशा प्रकारे टिकवून ठेवलेलं आहे आणि ते ह्या पुढेही टिकून राहणार आहे. त्यामुळे एखादा म्हणेल संत होते आता त्याचं काही नाही, अजिबात नाही. हे कलियुगाच्या ह्याच्या पुढेही शेवटच्या टोकापर्यंत हे राहणार. कारण हे कार्य भगवंताचं आहे. तो भगवंत बरोबर स्वतः किंवा संतांना अवतारित करून हा मार्ग पुढे नेणार आहे. हाच मार्ग पुढे राम अवतारामध्ये वशिष्ठ ऋषींपर्यंत पोहोचला होता. कधी? त्रेतायुगामध्ये. कौशल्येला वशिष्ठांचा अनुग्रह होता आणि हे जे तुम्हाला भाव सांगितले हे भाव कौशल्येला झाले. आलं का लक्षामध्ये? तसे त्याला कुठं माहिती आहे हा काय विषय आहे? अरे हे असं कसं काय, भानामध्ये कोणी केलंय, बोलवा त्या वशिष्ठांना. मग त्यावेळी वशिष्ठाला पाचारण केलं गेलं. मग त्या वशिष्ठाने समजून सांगितलं. कारण वशिष्ठ हेच रामाच्या कुटुंबाचे पूर्णपणे गुरु होते. हाच मार्ग पुढे चालत चालत द्वापार युगापर्यंत संदीपनी ऋषींपर्यंत पोहोचला. संदीपनी ऋषींनी उद्धवाला आणि संदीपनी ऋषींनी श्रीकृष्णाला सांगितलं आणि श्रीकृष्णाने हाच मार्ग अर्जुनाला सांगितला, उद्धवांना सांगितला, अजून जमेल त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. घ्यायचं त्याने समजून घेतलं. 56 कोटी यादव असेच गेले भेंड्या कात्रीमध्ये, समजून घेतलं नाही. पुढे परत पुढे जात हा विषय नंतर पुढे नाथ संप्रदायापर्यंत हा आलं. गैरीनाथांपासून गैरीनाथांकडे हा विषय आला. मग माऊलींपर्यंत आला, निवृत्तीनाथांकडून माऊलींपर्यंत आला. मग नामदेवांना सांगितलं आणि त्याच्यानंतर पुढे मग ज्यांना सांगते त्यांना पुढे सांगण्यामध्ये आलं. हाच संप्रदाय पुढे चालत एकनाथ महाराजपर्यंत आला. जनार्दन स्वामी ह्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनी नाथ महाराजांना याचा अनुभव दिला. संप्रदायाचं महत्व आणि श्रेष्ठत्व आणि वेगळेपणा हे असं पाहिजे. ब्रह्मापासूनची परंपरा पाहिजे. आज माझ्याकडे ही ब्रह्मापासूनची परंपरा आहे बघा. तुकाराम महाराजांना सुद्धा ही गोष्ट
परंपरागत चैतन्य संप्रदायांपासून बाबाई चैतन्यांपासून त्यांना त्यांचा अनुग्रह मार्गशीर्ष दशमीला झाला. हाच पुढे मार्ग चालत 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 हंस रूपी ब्रह्मा उपदेशाची शिखर चतुश्लोकी चारी भागवत हंस ब्रह्मा अत्री दत्तात्रय नारायण महाराज जालवणकर लक्ष्मण बलबीर सख्यानंद शांतामाई आणि बंडोबाबांपर्यंत हे मार्ग आहे. आणि 20व्या शतकांपर्यंत वारकरी संप्रदायाचा 20व्या शतकाला ठाण्यावा परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा ह्यांच्यापर्यंत हा मार्ग पोहोचला. मग त्यांनी रामदास बाबांना तयार केलं. नारायण बाबा रोहिदास बाबा आणि नाना बाबा झाले. मग नाना बाबांपर्यंत हा मार्ग कल्याण डोंबिवलीमध्ये आला. बाबूदादा आणि वाघ्यादादा ह्यांची सुद्धा त्यावेळेला ह्यांची बऱ्यापैकी त्याग झाला. त्यामुळे हा मार्ग जो आहे हा मार्ग आमच्यापर्यंत पोहोचला. जर हे महात्मे नसते तर आमच्यापर्यंत हा मार्ग कधीही पोहोचला नसता. हा महात्मा झालेला त्रास आहे का? कारण प्रत्येक वेळेला संतांच्या प्रत्येक अवताराच्या वेळी त्यांना त्रासच दिलेला आहे. समाजातील प्रमुख मंडळीने त्याची गोष्ट समजून घेतलेली नाही का? फक्त आणि फक्त हा एकच विषय आहे का? हे अष्टसात्विक भाव आणि त्याने वाटणारा किंवा त्याने दिसणारा तो पिसाच्यपणा. पण सांगावं लागलं नाथ महाराजांना. आलं का लक्षामध्ये की जो मोले मदिरा खाय मदिरानंदे नाचे गाय जेणे ब्रह्मरास सेविला आहे तो केवी राहे आवरला ह्या लागी तो लोक पायता स्वयं नाचे ब्रह्म उन्मारता. तो त्याच्या आनंदामध्ये नाचतो. पण म्हणतात काही ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहात सांभाळी. पण हे असं कुठे असतं असं म्हणतात. लोक म्हणती तया पिसाच्यता. लोक त्याला पिसाच्यता म्हणतात. हा बोधू सहसा पंडिता न कळे. पंडित आणि शहाण्या माणसाला ही गोष्ट कळत नाही. नाथ महाराजांनीच लिहून ठेवलेलं आहे. बघा किती ओपन ठेवलेलं आहे. म्हणून हे एवढं सगळं असूनही संतांना त्रास झाला. म्हणून जेवढं मानावं तेवढे त्यांचे उपकार कमी आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान. एवढं प्रेम दिलं रामदास बाबान. निघत्या वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई. काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई. ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाई. आमच्या मत तुम्हा काही सांगण नाही. अडचणीतून शोधून काढली भल्याची ओ वाट. उराशी लावून पाजिती आम्हा अमृताचा घोट. श्रीपादाचे मन कैसे लोण्याहुनी मऊ. विश्वपिता पडलं पुढं कैसे मी जाऊ. श्रीपाद बाबा चरणीचा विनवितो रास. विसरू नका श्रीपादाला होईल तुमची कास. विसरू नका रामदासाला होईल तुमची कास. मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान. एवढं प्रेम दिलं रामदास बाबान. एवढं प्रेम दिलं नारायण बाबान. एवढं प्रेम दिलं रोहिदास बाबान. एवढं प्रेम दिलं नाना बाबान. अर्जुना आता कसं वाटतंय जीवाने इथपर्यंत पोचावं. काही कठीण नाही. सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् ज्ञाच्युत चितोऽस्मि गत संदेहा करिष्ये वचनं तव. गुंतलो तो अर्जुन गुणे. माझ्यामध्येच मी गुंतलो होतो. अर्जुन गुण म्हणजे काय? मी देह मुक्त झालो तुझपणे. तादात्म्य सुटलो. फक्त देह तादात्म्य म्हणून एकदा का सुटलं तिथेच अनुभूती होते. तिथेच ती व्यापकतेचा अनुभव येतो. पुण्य पले पाऊस दिवसा भाग्य उदयाचा कसा. सन्मुख झालो तो कैसा संत चरण पावलो संप्रदाय. आजी पिटले माझे कोडे बहुत जन्मांचे साखरे. कोंदाटले गुडे
परब्रह्म सावळे कधी आलिंगनी संतांची या संप्रदाय दिव्य झाली माझी काया आता नाही येणे जाणे आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे सहज खुंटले बोलणे आता नाही येणे जाणे आता नाही येणे जाणे का निरंजनी आम्ही बांधले घर निर्गुण निरंतर निराकार राहिलो से का पण माझं नाव काय होतं सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो जगी विस्तारिलो माझा मीच निर्गुणी येणे निराकार येणे निरंतर येणे निराकार जाणे त्या अभंगामधले ही ओवी त्या अभंगामधलं हे चरण आहे माझी सहज अवस्थाच देव आहे देव कुठेही कायापणाला गेलेला नाही तुम्हीच देव आहात हे सांगणारा फक्त हा एकच संप्रदाय बाकी सगळ्या संप्रदायाचा विचार करायला गेला ना तर मी वेगळा देव वेगळा आणि देवाची पूजा संपली मरायची वेळ आली तरी देवाचं ज्याला बसतोय आणि बसणारा यांचा ऐक्यच होत नाहीये ऐक्य व्हावं ऐक्य व्हावं ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणजे जे तर भेदू काय देखीजे तरी व्यभिचारतो ज्या भक्तीमध्ये भजणारा आणि ज्याला बसतोय ह्याचं ऐक्य होतं तिला अव्यभिचारी भक्ती असं म्हणतात ज्या भक्तीमध्ये ऐक्य होत नाही तिला भक्ती म्हणतच नाही तिला फक्त व्यभिचारच म्हटला जातो म्हणून गुंतलो तो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझपणे आजही त्या सद्गुरु कृपेचा वर्षाव अखंड आहे आजही तो प्रत्येक क्षणाला फील होतो का जय जय व शुद्ध उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे अवर्षती ये तशा प्रकार करून ठेवलेला आहे सद्गुरु घरचे अमृत पिले बाई गो हरिनामाची लाज मला नाही गो अमृत पिले बशी बशी सद्गुरु घरचे झाले जासे अमृत पिले हंडा हंडा सद्गुरु नामाचा लावला झेंडा सद्गुरु घरचे अमृत पिले बाई गो हरिनामाची लाज मला नाही गो म्हणून आज आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये सुखी आहोत सांग ना माऊली माझे बाबांना सुखी हाय मी माझे घराला सांग ना माऊली माझे बाबांना सुखी आहे मी माझे घराला गुंतलो तो अर्जुन गुणे मुक्त झालो तो जपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा असे ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय आणि दयाळू महात्मा माझ्या भाग्यामध्ये आले ती जी काय प्रचिती झाली त्याच्या आधारे जे काही मी आजपर्यंत बोललो तेच आहे करविती तैसे केले कटकट वापरी काढली तर देव जाणे विषय हा माझा कुठल्याच प्रकारचा नाहीये कुठल्याही प्रकारची अनुभूती माझी नाही पण हे संत माझ्या आयुष्यामध्ये आले म्हणून मी एवढं बोलू शकलो एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेकी पण संत कृपा दीपकू सोजवली असते सेवेसाठी घेतलेली ओवी होती जज्ञात पण होता मोह एवं यशस्वी पांडव येन होता नशेषेण दशतात वंद्यथो मयी दयाचे वाक्य उजवडे झाले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंको मग तेने आपण पेया सहिते इहे असे शयी होते माझ्या स्वरूपे अखंडिते देखजितो कधी ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल ते मोहांध करू जाईल कधी जे श्री गुरु कृपा होईल पार्था का झालेली सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम करतो न ते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे तुमचे बिनवीत असे बोध दिला मद सांगा ते मार्ग दावेला नीट भ्रांती ही समूळ गेली दिसू लागली वाट आता प्रेमाची चालू लागलो सपाट एकच न धनी पावलो पंढरी पेठ जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्याने मधुतले आत्मस्वरूपी घातले हरोन्य कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय। आता विश्वात्मके देवे येणे वांग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दानवे जे कलांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वधर्म सूर्य पावो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात वर्षत सकल मंगले ईश्वर निष्ठांची मांदिराली अनवर्त भूमंडले भेट तू भूता सदा कल्पतरूचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलिले जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी भजे जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीये विशेष लोकये दृष्टादृष्ट विजे भोवावेजी येत मनेसी विशेष राहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाहला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला। ओम शांती शांती शांती। सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद गुरुदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। राम लक्ष्मण जानकी जय। बोलो हनुमान की गाँव देवी माते की जय। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया।